राम राम, नमस्कार मंडळी. तर असं सकाळचं फ्रेश वातावरण आणि नाश्त्यासाठी छान असे शाबूवडे, काय मजा आहे ना. तर चला तर मग आज खमंग खुसखुशीत सगळ्यांच्या आवडतीचे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे शाबूवडे. तर शाबूवडे मी कसे केले आहेत याची रेसिपी पूर्ण सांगणार आहे. पण काय गंमत आहे माहिती आहे का, त्यामध्ये काहीतरी मी छान सिक्रेट असं घातलेलं आहे. त्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे शाबूवडे झालेले आहेत. तर आपण जो शाबू वापरणार आहे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, त्यामुळे अजून रंगत येते. आणि त्यामध्ये घातलेले पदार्थ वेगवेगळे हे जर तुम्ही बघाल तर तुम्हीही नक्की ट्राय करून पाहाल आणि कसे होतात हे मला नक्की कमेंट करून सांगाल. तर चला तर आपण रेसिपी पाहूयात. त्यासाठी 2 वाटी शाबू मी 4 ते 5 तास भिजत ठेवला होता. यानंतर 1 काकडी, 2 शिजवलेले बटाटे, साखर, चवीनुसार मीठ, 1 चमचा दही आणि 4 ते 5 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि त्यानंतर आपल्याला लागेल एवढं 1 छोटा ग्लास पाणी, सुरी आणि आपण जे खिसणी घेतली आहे ते खिसायसाठी काकडी आणि बटाटे खिसायसाठी घेतलेली आहे. तर सर्वप्रथम एका पाटीमध्ये पूर्ण शाबू ओतून घ्यायचा. त्यामध्ये आपण मीठ, साखर, 1 चमचा दही, मिरचीचे तुकडे, आलं खिसून आणि अर्धी काकडी आणि 2 बटाटे खिसून घालणार आहोत. आणि हे सगळं घातल्यानंतर फक्त 1 ते 1.5 चमचाच कूट घालायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कूट जास्त घातलं तर वडे आपले तेलामध्ये फुटू शकतात. आणि दही घालायचं आणि काकडी घालायचं हे एकमेव कारण आहे की शाबूवडे इतके सुंदर होतात आणि खायला एक प्रकारची काकडीची चव आणि दह्याची चव इतकी सुंदर त्या शाबूवड्यामध्ये उतरते आणि त्यामुळे शाबूवडे इतके वरून क्रिस्पी आतून मऊ एवढे छान होतात. काकडींमुळे तर अजून मऊ आणि दह्याचा थोडासा आंबटपणा, यामुळे एकदम भारी टेक्स्चर येतं. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने वडे ट्राय करून पहा. फक्त मी जे माप सांगितलेलं आहे त्याच मापाने करा, कारण कमी जास्त काही झालं तर वडे आपले फसणार आहेत. त्यामुळे 2च वाटी शाबू घ्यायचा आहे. तो 4 ते 5 तास भिजवायचा आहे आणि मग अर्धी काकडी, 2 छोटेच बटाटे आणि मिरच्या 4 ते 5, आलं आणि कूट फक्त 1 ते 1.5 चमचा एवढंच ह्याच मापाने टाकायचं आहे, तरच वडे छान होतील. शिवाय महत्त्वाचं म्हणजे जो आपण शाबू वापरणार आहे वड्यांसाठी तो एकदम उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, कारण नाहीतर तो जर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर एकदम गिजगा होतो आणि चिकट होतो. त्यामुळे वडे अजिबात चांगले होत नाहीत आणि फुटण्याची पण तेलामध्ये शक्यता असते, कारण याच्या आधी असा मला अनुभव आलेला आहे. त्यासाठी शाबू जो आहे तो एकदम उत्तम क्वालिटीचा, जरी थोडे पैसे गेले तरी हरकत नाही, पण शाबू एकदम उत्तम क्वालिटीचा आणायचा. तर तुम्ही बघू शकता तेल, जेव्हा आपण तेलामध्ये वडे सोडणार आहोत तेल गरम करायचं, पण गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. तेल एकदम गरम करून गॅस पूर्ण बारीक करायचा आणि मगच वडे सोडायचे, कारण ही भीती असते मोठा गॅस असेल तर वडा एकदम फुटू शकतो. म्हणून तेल पूर्णपणे गरम करायचं आणि गॅस बारीक करून ठेवायचा आणि मग वडे सोडायचे आणि एक मीडियम गॅसवरच वडे तळायचे. तुम्ही जर मोठा गॅस कराल तर 100% वड्या फुटू शकतो, कारण हा मला आलेला अनुभव आहे. त्यामुळे मी हे वारंवार व्हिडिओमध्ये सांगत आहे, कारण असा हा आपण खुसखुशीत खमंग चटकदार पदार्थ करणार असतो. हे खायची घाई सगळ्यांनाच झालेली असते, पण गृहिणींनी पण हे लक्षात ठेवावं की करताना आपण छान काळजी घेऊन करावी, कारण आपण करणार असतो आणि सगळ्यांना ते खाऊ पण घालणार असतो. त्यामुळं आपणही सेफ असलं पाहिजे आणि
सगळ्यांनाही सेफ ठेवलं पाहिजे. त्यामुळे म्हणून मी हे सांगण्याचा उद्देश की कुणाला यातून, कारण तेल वगैरे खूप गरम असतं, चुकून अंगावर वडा उडला पोळलं तर ते मग खाण्याची मजा निघून जाते आणि मग आपल्याला त्याचा त्रासही होऊ शकतो. म्हणून मी हे वारंवार काळजीपोटी सांगत आहे. करताना फक्त वडे हळू व्यवस्थित लांब उभारून तळून घ्या. तर तुम्ही बघू शकता असे छान तेलात सोडल्यानंतर मी गॅस बारीक केला आणि छान मीडियम आचेवर छान व्यवस्थित खरपूस असे वडे तळून घेतले. आणि त्यामध्ये एक साखर घालायचं, म्हणजे चवीला तर असतेच साखर, पण जो एक प्रकारचा साखर विरघळल्यानंतर जे कॅरेमल टाईप कलर येतो ना, तो थोडासा वड्यांना येतो, म्हणून साखर घालायची. अगदी 1 किंवा अर्धा चमचा छोटा साखर घेतलेली होती मी आणि तेवढी घातली. छान वडे तळून झाल्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता की छान असा कॅरेमल कलर जो असतो तो वड्यांना येतो आणि सुंदर असे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असा छानपैकी वडा होतो आणि पूर्ण हलका फुलका होतो. त्यामुळे असे वडे तुम्ही नक्की करून पहा, फक्त दिलेल्या मापाप्रमाणे आणि काळजी घेऊन. तर तुम्ही बघू शकता अशी छान शाबूवडा थाळी मी तयार केली. तर काय मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की अभिप्राय कळवा आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर चला तर मंडळी, काहीही कधीही काही खाण्याची इच्छा झाली असेल तर मनसोक्त खात राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. तर आपण छान असं, आपल्याला जर काही खावंसं वाटलं तर मस्त आपल्या हाताने करून आणि माझी रेसिपी पाहून तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.